तर स्टार्ट करूयात आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्सपासून. मागच्या काही दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये आपली व्हिडिओ पडली नाही, लेक्चर आपलं मी रेकॉर्ड केलं नाही, तरी मी उरलेले पॉईंट्स रिकवर करण्याचा प्रयत्न करेलच. तर आज बघूयात आपण फिजिकल प्रॉपर्टीज. मग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइनमध्ये जर बघितलं तर आपल्याला माहिती त्याचं ऑर्डर कशी आहे, फिशी ऑर्डर आहे. ओके. आणि त्याचं बॉइलिंग पॉईंट जर आपण नेचर बघितलं, ऑर्डर बघितली, डायरेक्ट बॉइलिंग पॉईंट येऊया. प्रायमरी अमाइन्स इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी. ओके. दॅट इज का असं आहे तर प्रायमरी अमाइन्समध्ये आपण हायड्रोजन बॉन्डिंग बघतो आणि जी हायड्रोजन बॉन्डिंग ग्रेटर असते एक्सटेंटमध्ये असते, ग्रेटर एक्सटेंटमध्ये त्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळं काय होतं ह्या ठिकाणी दिले बघा, ही इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन प्रायमरी अमाइन्स. त्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळं त्या मॉलिक्यूलचा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो. आता याला कारण काय आहे, जर तुम्ही बघितलं आपल्याला फेज चेंज करायची आहे, सॉलिड टू लिक्विड करायचं किंवा लिक्विड टू गॅसेस करायचं आहे. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, लिक्विड टू गॅसेस. मग ह्या स्टेजला आपण काय करतो, बॉन्ड ब्रेक करतो. मग ते बॉन्ड इझिली ब्रेक होतात का, नाही, त्याला टेम्परेचर द्यावं लागतं. मग हे हायड्रोजन बॉन्डिंग ॲडिशनल बॉन्डिंग असल्यामुळं काय होतं, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि विच इज रिझल्ट इन टू इन्क्रीज इन बॉइलिंग पॉईंट. ओके. द नेक्स्ट आता केमिकल रिॲक्शन्स बघायचे आपल्याला. त्यात पहिलं नेचर आहे बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन्स. आजच शिकवलं होतं. बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन्स जर बघितलं दॅट इज RnH2 प्लस HX गिव्ज RnH3 प्लस X मायनस. आता HX ऐवजी आपण H2 सुद्धा घेऊ शकतो. आपण HX घेतला आहे. RnH2 म्हणजे आपण घेतला प्रायमरी अमाइन घेतला, त्यात आपण HX टाकला आणि फॉर्म केलं दॅट इज RnH3X मायनस, दॅट इज सॉल्ट फॉर्म केलं. असंच आपण अराइल अमाइन्सचं पण केलं. अराइल अमाइन्सचा आपण ॲनिलिन घेतला, HCl सोबत रिॲक्ट केला आणि फॉर्म झालं ॲनिलियम क्लोराईड. हे पण एक सॉल्ट फॉर्म झालं. आता या दोन्ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. आता बघा याच्यात मेन फॅक्ट काय आहे, जर ह्या ठिकाणी याचं कॉन्जुगेट ॲसिड कॉन्जुगेट बेस जर स्टेबल असेल तर त्यावेळेस तो कंपाऊंड राईट हँड साईडच्या इक्विलिब्रियममध्ये जाईल. किंवा जर त्याचा ऑलरेडी बेसच स्टेबल आहे, तो रिॲक्ट होत नाही आहे, तर त्यावेळेस काय होईल, इक्विलिब्रियम शिफ्ट होईल लेफ्टकडं. ओके. दॅट इज बघा आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यावेळेस आपण हा कंपाऊंड वॉटरसोबत रिॲक्ट करतो, कोणता प्रायमरी अमाइन, ह्या ठिकाणी KB PKBची व्हॅल्यू दिलेली आहे. RnH2 प्लस H2O गिव्ज RnH3 प्लस प्लस OH मायनस. बरोबर. मग ह्या ठिकाणी ही जी व्हॅल्यू दिलेली आहे PKB इज इक्वल टू मायनस लॉगरिथम ऑफ KB, म्हणजेच काय, PKB इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू KB. हे आपल्याला माहीत झालं. द नेक्स्ट आता बघा स्ट्रक्चरल बेसिसिटी रिलेशन ऑफ अमाइन्स. ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रायमरी अमाइन्स हा H प्लस ॲक्सेप्ट करतोय आणि अमोनियम आयॉन फॉर्म करतोय. दुसऱ्या ठिकाणी काय केलं आहे, अमोनिया घेतला आहे. आता या दोघांमध्ये फरक काय ते बघा. आता प्लस चार्ज घेतला आहे, तो प्लस चार्ज न्यूट्रलाइज करण्यासाठी एक अल्काइल ग्रुप आहे वरती, कुठं, ह्या इथं RnH3 प्लसमध्ये. मग तो अल्काइल ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यानंतर तो प्लस चार्ज स्टेबलाइज होतोय. आणि इकडे NH3 बघितलं तर कोणता इलेक्ट्रॉन डोनर नाही आहे. इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्जचा काय करेल, न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न करेल, पार्शली करेल, पूर्णतः न्यूट्रलाइज करू शकत नाही, पार्शली काही अंशामध्ये तो न्यूट्रलाइज करेल. द नेक्स्ट याच्यात जर बघितलं आपण डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एक्सटेंट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इन वॉटर अँड ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी ऑफ आयॉन्स बाय सॉल्वेशन. याच्यात जर बघितलं सगळ्यात जास्त कोण आहे, फर्स्ट वन इज प्रायमरी अमोनियम, सेकंडरी अमोनियम अँड देन टर्शरी अमोनियम. हे कशामुळे आहे, याच्यात 3 हायड्रोजन आहे, 3 हायड्रोजनचं हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरसोबत होतं आहे, त्यामुळे त्याचं हायड्रोजन बॉन्डिंग जास्त असल्यामुळं स्टेबिलिटी ऑफ आयॉन्स बाय सॉल्वेशन हे मॅक्झिमम आहे. आणि याच्याच पुढं कोण असतं, अमोनियम असतं. ओके. द नेक्स्ट ओके बघा आता ह्या ठिकाणी एक ऑर्डर दिलेली आहे बेसिक स्ट्रेंथची. ओके. मग बेसिक स्ट्रेंथची ऑर्डर दिलेली आपल्या पुस्तकात. आपल्या जर आपण पुस्तक बघितलं, कोणतं पुस्तक बघितलं आपण, जे आपलं पुस्तक आहे
स्टेट बोर्डचं, त्यात ती ऑर्डर थोडी वेगळी दिलेली आहे. ह्यात पण सेम दिलेली, फक्त त्यांनी अरेंजमेंट तशी केलेली आहे. C2H5 2 times NH and C2H5 thrice N is greater than C2H5NH2 greater than NH3. That is CH3 twice NH, CH3NH2, CH3 thrice N and NH3. Where is this order is this order is decreasing in order. आज जर बघितलं सेकंडरी अमाइन्स सगळ्यात जास्त स्टेबल आहे, सगळ्यात जास्त बेसिक नेचर आहे, देन टर्शरी येतो, देन प्रायमरी येतो आणि देन NH3 येतो. देन नेक्स्ट आरायल अमाइन्स वर्सेस अमोनिया. जर बघितलं आपण ह्या ठिकाणी तर अमोनियामध्ये 5 प्रकारचे रेझोनन्स स्ट्रक्चर फॉर्म होतात. 1 2 3 4 5 रेझोनन्स स्ट्रक्चर फॉर्म होतात. आणि NH3 मध्ये बघितलं आपण, NH3 प्लसमध्ये अमोनियममध्ये बघितलं 2च रेझोनन्स स्ट्रक्चर फॉर्म होतात. यावरून दिसतं काय की ही जी रिॲक्शन आहे वरती रिॲक्शनमध्ये बघितली आपण एक, ह्या रिॲक्शनमध्ये जर बघितलं आपण कोणत्या रिॲक्शनमध्ये, एक मिनिट, आपण सगळ्यात स्टार्टिंग रिॲक्शन बघितली ही रिॲक्शन NH2 प्लस HCl गिव्स NH3 प्लस Cl. ह्याच ठिकाणी जर आपण H प्लस घेतला असता तर त्याने NH3 प्लस झाला असता आणि त्या ठिकाणी त्याची स्टेबिलिटी कमी असते आणि ते इक्विलिब्रियम शिफ्ट झालं असतं कुठं, लेफ्ट हँड साईडला. आजचं पुरतं लेक्चर एवढंच होतं. याच्यावरती CETचे क्वेश्चन असतील काय असतील ते सॉल्व करा. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दॅट इज नथिंग बट आपण बेसिक कॅरेक्टरपर्यंत बघितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अल्कायलेशन असायलेशन, दॅट इज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन अल्कायलेशन जे असेल ते आपण बघूयाच. ओके.